तुम्ही लढण्याच्या जिद्दीनं पुढे या. आपल्याला कायदा हातात घ्यायचा. लोकशाही मार्गाने तर आम्ही जाऊ. कोण आम्हाला रोज नवीन नवीन घोषणा करतात, करू ते करू हे करू ते करू. हे लोकशाही नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा नाही आहे. काही कोर्ट नाही आहे, सुप्रीम कोर्ट नाही आहे, हायकोर्ट नाही आहे. सगळ्यांना बाजूला ठेवायचं का? दहशत, दादागिरी काय? ह्या बीडला वर्षापूर्वी आमदारांची घरं जाळली, हॉटेल जाळली, दगडफेकी केल्या. असं झालं का जणू का आता पोलीस नाहीच. आणि मग मी तिथे आलो आणि लढायला अरे बस ना. याच्या पुढे आपण मतभेद दुसरा भरत कानडे, भरत कराड याच्याबद्दल तुम्हाला आम्हाला प्रेम आहे ना. मग आपण शपथबद्ध होतो. आम्ही त्या सगळ्या आमच्या 18 सगळ्या जातीच्या आहेत त्यांची एकजूट तोडणार नाही. आम्ही एकत्रित राहू, आम्ही एकत्र राहू, आम्ही लढू. आणि हे अनेक वर्षांनी मिळालेलं आमचं आरक्षण आम्ही निश्चितपणे टिकवण्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा हात जोडून सांगतो, राज्यात आमच्या सराय करून ओबीसी लेकरांना बाबांना कोणीही हा मार्ग जे आहे बलिदानाचा, आत्मबलिदानाचा, आत्महत्येचा मार्ग कोणीही चोखाळू नका. राज्यात देशात अजून लोकशाही आहे आणि त्या लोकशाही मार्गानं आपण आपलं आरक्षण टिकवल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला किती असू दे, दादागिरी असू दे, काही करा, पण आपण कुटुंब सांभाळ. रस्त्यावर टाकू नका रे ते कुटुंब. आणि तुम्हाला गावकऱ्यांना सांगतो, या कुटुंबावर लक्ष ठेवा. काय असलं तर आम्हाला सांगा. त्याच्या लेकरा बाळाचे शिक्षण आपण करूया. जेवढं काही तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही करा. काय काम पडलं तर आम्ही आहोत ना ते मदत करायला. तेवढं मात्र. आणि मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे जे आहे हे सगळं झाल्यानंतर आपण 1 मिनिट जे आहे सगळ्यांना उभं राहायचं आहे आणि भरत करायला जे आहे श्रद्धांजली अर्पण करायचं आहे. आणि हे जे आहे तुम्ही इथे आमदार ह्या कुटुंबाच्या संदर्भामध्ये त्यांना तुम्हाला जेवढं होईल तेवढं करा. बाकीचं आम्हाला सांगा. आम्ही ती जबाबदारी निश्चितपणे पार पाडू आणि सगळ्यांना शांत राखण्याचं काम जे आहे, सांभाळण्याचं काम हे तुमच्यावर सोपून मी इथून जातो आहे. धन्यवाद सगळ्यांना. आपल्या महाराष्ट्र राज्याचे नेते, आपल्या महाराष्ट्रातील ओबीसीचे संघर्ष योद्धा म्हणून ज्यांची ओळख आहे आणि ज्यांनी आपले लोकनेते, आपले दैवत आदरणीय खांद्याला खांदा लावून ही ओबीसीची लढाई लढली आणि ओबीसींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, ते आपले सर्वांचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, आपल्या परळीचे माजी मंत्री आदरणीय धनंजय भाऊ मुंडे आज आपल्या वांदरी गावामध्ये एक दुःखद प्रसंगाच्या निमित्ताने 4 शब्द बोलण्याची माझ्या वेळ आली. गेले 2 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे ते आपण सगळेजण जाणता.
आणि त्याच्या विरोधामध्ये आपल्या हक्काची लढाई भुजबळ साहेब असतील, आपले धनंजय भाऊ मुंडे साहेब असतील, आपल्या पंकजाताई असतील, आपले चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, जेवढे काही ओबीसी आपले नेतृत्व आहे त्या नेतृत्व लढण्याचं काम करत आहेत आणि आपला हक्क आणि आपला अधिकार कायम आपल्याला राहायला पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत. काल ज्यावेळेस आपल्या गावचा सुपुत्र भरतची बातमी माझ्या कानावर आली, मनाला वेदना झाली. कारण की एक कष्ट करणाऱ्याचा मुलगा एक उदासीनतेमधून स्वतःचं जीवन संपवतो आणि आपण काही त्याला हतबल होऊन आपण काही करू शकत नाही अशी ज्यावेळेस मनामध्ये भावना होते, तर माझी सगळ्यांना विनंती आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का मिळालं पाहिजे, पण ज्यावेळेस ओबीसीचं आरक्षण, जे ओबीसी या महाराष्ट्रामध्ये 54-55% ओबीसी समाज असताना त्या ओबीसीच्या ताटातलं आरक्षण कुणाला देऊ नये ही रास्त मागणी ओबीसी बांधवांची. जवळपास 450 जाती या ओबीसी समाजामध्ये आणि त्या सगळ्यांचं नेतृत्व आपले सगळे नेते मंडळी करतायत. आत्ताच भुजबळ साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आपल्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, तोपर्यंत कुणीही माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की कुणी आताताईपणा करू नका, कुणी असं टोकाचं पाऊल उचलू नका. कारण की संघर्ष केल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही, आपल्याला आपली एकजूट दाखवल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही. आपला जो अधिकार आहे तो जर अधिकार मिळवायचा असेल तर आपल्याला एक जीवाने एका विचाराने एकत्र आणून संघर्ष करावा लागणार आहे, तो आपल्याला करायचा आहे. आणि आपल्या पुढे नेतृत्व एवढं मजबूत नेतृत्व असताना तुम्ही रोज बघत असाल की भुजबळ साहेब एकटे संघर्ष करतात. भुजबळ साहेब ओबीसीची बाजू परखडपणे मांडतायत. त्यांच्या साथीला धनंजय भाऊ आहेत, त्यांच्या साथीला आपल्या पंकजाताई आहेत, त्यांच्या साथीला बावनकुळे साहेब आहेत आणि अनेक आपल्या ओबीसीची जे काही मंत्रिमंडळामध्ये काम करणारे नेते मंडळी आहेत ते सगळेजणच आपल्याबरोबर संघर्ष करतायत. त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की कोणीही आताताईपणे करू नका, कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका. आता दुसरं, मी आता त्या भरतच्या घरी गेलो, त्याचे वडील हे अनेक वर्ष माझ्या शेतामध्ये शेतमजुरी केली. त्यांना बघितल्यानंतर माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं की एका कष्टकऱ्याचं लेकरू आपल्या समाजासाठी, आपल्या ओबीसीच्या हक्कासाठी स्वतःचं बलिदान करत आहे. ते बलिदान भुजबळ साहेबांनी सांगितले की व्यर्थ जाणार नाही. त्या बलिदानाचा बदला, त्या बलिदानाचा मोबदला आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला स्वतःला वाटतं. त्याच्यामुळे मी या भागाचा प्रतिनिधी म्हणून, या भागाचा तुमच्या गावचा एक मुलगा म्हणून, माझं गाव बाजूलाच रामेश्वर गाव आहे. भुजबळ साहेबांनी सांगितलं इथून 3 किलोमीटर माझं गावामध्ये फक्त नदी आहे. मी तुमच्या गावचाच आहे, तर आपल्या भरतच्या ज्या काय मुली असतील त्या मुलींची सगळी जबाबदारी हा रमेश खराब नाही. त्यांना जे काही शिक्षण असेल सगळ्या गोष्टी असतील. त्या लेकरांची सगळी जबाबदारी मी माझ्या परिणामी, माझा परिवार म्हणून मी घेतो. कुणी काळजी करू नका. फक्त माझी परत एकदा सगळ्यांना विनंती आहे की कुणी असं टोकाचं पाऊल उचलू नका. आपल्याला संघर्ष करायचा आहे. आपली जात ही संघर्षाची जात आहे आणि संघर्ष करून आपल्याला आपला अधिकार मिळवायचा आहे. त्याच्यावर कुणीही असं खचून जाऊ नका. आपल्याला संघर्ष करून आपला न्याय मिळवायचा आहे, एवढं त्या प्रसंगी सांगतो. परत एकदा जो आता आपलं बलिदान गेलंय त्या आमच्या भरतला सगळ्यांच्या वतीनं आपण सगळ्यांना 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली वाहूया आणि हा कार्यक्रम संपवूया. सगळ्यांनी उभं राहा. हरून पाठीमागे सरकणार शांती शांती शांती. पुढे घेऊ. अमर रहे, अमर रहे. मी ती धरतो, तू बुम धर.
गाडी रोटेशन ऑन होई नाही का 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 Hey!